महापालिकेत सत्ताधारी भाजपामध्ये महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्थायी समिती सभापती अतुल माने यांच्यातील वाद चांगलाच पेटलाय। महापालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांसह विविध खात्याच्या सचिवांची भेट घेतली। यासाठी स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांना बोलावलं, पण महापौर धीरज सूर्यवंशी यांना डावललं। यापूर्वी देखील भाजपमध्ये हा संघर्ष झाला होता। आता आणखी तीव्र वळणावर हा संघर्ष पोहोचलाय। त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्थी करण्याची गरज आहे। महापालिकेच्या निवडणुकीपासूनच भाजपमध्ये जोरदार गटबाजी उफाळून आली होती। मात्र पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षातील गटबाजी संपवून निवडणुकीला सामोरे गेले होते। मात्र त्याचा काहीसा परिणाम निवडणुकीत झाला आणि भाजपला एकहाती मिळणारी सत्ता गेली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन भाजपला सत्ता स्थापन करावी लागली। निवडणुका झाल्यानंतर पक्षातील वाद संपेल अशी अपेक्षा होती, पण पदाधिकारी निवडीत पक्षातील अंतर्गत राजकारण उफाळून आलं। महापौर पदाची माळ धीरज सूर्यवंशी यांच्या गळ्यात पडली। यावेळी सुधीर गाडगीळ गटाने नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर स्थायी समिती सभापती निवडीत आमदार गटाने बाजी मारत अतुल माने यांना संधी दिली। माने हे आमदार गाडगीळ यांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे स्थायी समितीपासून प्रभाग समित्या आणि समाज कल्याण समितीपर्यंत आमदार गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते। एका प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व होतं। सभापती पदासाठी भाजपकडून महापौर समर्थक उमेदवाराने अर्जही भरला होता, पण तडजोडीअंती हे सभापतीपद विरोधी काँग्रेसला देण्यात आलं। यामुळे महापौर आणि त्यांच्या गटाला राजकीयदृष्ट्या बाजूला ठेवण्याची रणनीती सुरू असल्याचीही चर्चा आहे। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अंतर्गत संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा गटबाजी सुरू झाली आहे। त्यामुळे भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नाही अशी चर्चा रंगली आहे।